अमित साटमांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलं। बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या असं राज ठाकरे म्हणतात। तर घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही असं साटम यांनी म्हटलंय। अमित साटमांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलंय। बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं। या पत्रातून राज ठाकरेंनी फडणवीसांना बाळासाहेब तसेच प्रमोद महाजनांची आठवण करून दिली। या नेत्यांनी स्वपक्षीय नेत्यांच्या चुकांवरती पांघरूण घातलं नाही अशी आठवण राज ठाकरेंनी फडणवीसांना करून दिली। फडणवीस साटमांच्या असंवेदनशीलतेवरती मौन का बाळगतायत असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला। राज ठाकरेंनी आपल्या पत्रात काय म्हटलंय पाहूयात। राज ठाकरेंच्या पत्रात काय? देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं आणि मलाही वाटत होतं। जेव्हा असले प्रकार होतात आणि त्यावर काहीही खेद तुमच्याकडनं व्यक्त केला जात नाही तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते। तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं काही संकेतांची अपेक्षा कायम असते, मग तो कुठल्या का पक्ष। सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा। मुसळधार पावसामुळे वारणा नदीवरील सावर्डे मांगले कार्यालयावरील बंधारा पाण्याखाली। बंधाऱ्यावरील वाहतूक तात्काळ बंद। बंधाऱ्यावरून प्रवास करण्यास मनाई। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 ते 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू। धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा धरण हे जवळपास 30% भरले। गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात पुन्हा एकदा वाढ। 25 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। 2847 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। धापेवाडा पुजारीटोला धरणातून होणारा विसर्ग वाढल्याने गोसेखुर्द प्रशासन अलर्टवर। रायगडमधील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। अंबा नदीची इशारा पातळी 8 मीटर इतके, तर सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.70 मीटरवर पोहोचली। राज्यात पावसाचा जोर कायम। पावसामुळे नदी नाल्यांना पूर, तर कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा देखील प्रवाहित। राधानगरीमधला हा धबधबा 50 ते 60 फुटावरून कोसळतो। नाशिक सातपूरच्या कार्बन नाका परिसरात रस्ता खचला। रस्ता खचल्याने 10 ते 15 फूट खोल खड्डा। अचानक रस्ता खचल्याने काही वाहनं खड्ड्यात अडकली। अग्निशमन दलाने वाहनं सुरक्षित बाहेर काढली। सिंधुदुर्गच्या करूळ घाटात पुन्हा दरड कोसळली। धोकादायक ठिकाणाहून वाहन चालवताना काळजी घेण्याचं आवाहन। प्रशासनाकडून राडारोडा हटवण्याचं काम सुरू। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात मुसळधार पावसामुळे डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरू। डोंगराच्या कपारीतून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचं चित्र। परशुराम घाटातील भरावाला मोठा धोका, रस्ता खचण्याची शक्यता। वसईमध्ये मुसळधार पावसात मधुबन टाउनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये अडकलेल्या 41 शिक्षकांची सुखरूप सुटका। शिक्षक शाळेत गेले असताना परिसरात पाणी साचलं। महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ बचावकार्य हाती घेतलं आणि शिक्षकांना बाहेर काढलं। नवी मुंबई सायन पनवेल महामार्गावरून सानपाडा गावाकडे जाणाऱ्या रेल्वेच्या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी उपसण्याचं काम सुरू। कोरेगाव पूर्व परिसरातील इन्फिनिटी आयटी पार्क परिसरात दरड कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही किंवा जखमीही नाही। वाहतूक अगदी संथ गतीने सुरू। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात झाड कोसळलं। झाड हॉटेलवर पडल्याने हॉटेलचं नुकसान। झाड कोसळल्याने कॉलेज रोड परिसराकडे जाणारा एक मार्ग बंद। नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे घटनास्थळी। पुण्यातील वाकडेवाडी परिसरात पावसामुळे रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प। अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घंटाकजवळ झाड कोसळल्याने धरणी परतवाडा मार्ग ठप्प झालाय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा। यंत्रणेकडून झाड हटवण्याचं काम सुरू। अंबरनाथ तालुक्यात उगम पावणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रवाहात वाढ। प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद होण्याची भीती। पुलावरून पाणी गेल्यास मार्ग बंद होणार। भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडून धापेवाडा धरण प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस। पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने 3 जण ट्रॅक्टरसह वाहून गेले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचलं। रेल्वे वाहतुकीवर सध्या कोणताही परिणाम नाही। रेल्वे प्रशासनाकडून रुळांवरून पाणी हटवण्याचं काम सुरू आहे। अंबरनाथमध्ये शिवमंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचलं। रस्ता जलमय झाल्याने वाहन चालक हैराण। नवीन पुलावरच पाणी साचल्याने पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह।
अमरावती जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डमधील सिलिंगचा काही भाग कोसळला. वॉर्डमध्ये कोणताही रुग्ण नसल्याने जीवितहानी टळली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. एक महत्त्वाची बातमी.